कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले आहेत की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले, पण आंदोलनं मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहीत होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसनी बसतील, कशाने बसतील, तिथं जातील, पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल. कारण ती काय जवळ नाही आहे, आपल्याला जायचं आणि 50 किलोमीटरहून माघारी यायचं आहे असा तो विषय नाही आहे. तिथं जायचं आहे, जिंकून यायचं आहे. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं. म्हणून मग काय करायला पाहिजे आपण, तर आम्हाला 2 अंग आहेत. आम्ही शेतकरीसुद्धा आहेत. इकडं कापसं जवळ आलेत वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसालाही व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होतं आहे. जे पीक असते त्याला देणं होतं आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही. तुम्ही मुंबईत गेल्यानंतर तिथं जी काही वाहतूक कोंडी होणार आहे किंवा सरकारची प्रशासनाची अभूतपूर्व कोंडी होणार आहे, त्यामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना थोडाफार त्रास होईल, त्या मुंबईकर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही त्यांचे आहेत. आम्ही आत्तापर्यंत गोरगरिबांनी इकडं कष्ट केले, तिथं त्यांना मोबदला का घेणार, परंतु भाजीपाला दिला, दूध दिले, सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं आहे. ते लोकांचे नाही आहेत मुंबईतले. जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी, आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून, धान्य काय लागतंय ते दिलंय, म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना. कारण हे सुद्धा तुमचेच आहेत, तुमच्याच रक्तमासाचे राज्यातले लोक आहेत. यांनी इकडे कष्ट केले, तिकडचा आपला भाऊ नाही मरू दिला जरी मोबदला घेतला असला तरी.